मुंबईतील कुर्ला पश्चिमेकडे विमा कंपनीच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या 3 बनावट कॉल सेंटरवर गोवंडी पोलिसांनी छापा टाकून 12 आरोपींना अटक केली आणि 17 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत 15 ते 30 जुलै या कालावधीत 6 ते 14 वयोगटातील शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष शोध मोहीम राबवली जाणार आहे। पालघर पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने शेजारी राहणाऱ्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सातपाटी पोलिसांनी त्याला पॉक्सो अंतर्गत अटक केली आहे। रत्नागिरी येथे राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत तज्ज्ञांनी मत्स्य उत्पादकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने शोभिवंत मत्स्यपालनातून उद्योजकतेच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचं सांगितलंय। सावंतवाडी पालिकेच्या 57 कोटींच्या नळपाणी योजनेतील संथकाम, निकृष्ट दर्जा आणि कंत्राटदाराची अनागोंदी उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी पुराव्यांसह जिल्हाधिकाऱ्यांसमोर उघडी पाडली आहे।